आणि आताची महत्त्वाची बातमी, प्रसूती झालेल्या महिलेला स्वतःच रूमची स्वच्छता करण्याची वेळ आली। सोलापूरच्या माढा ग्रामीण रुग्णालयामधला हा सगळा प्रकार आहे। कर्मचारी नसल्यामुळे टाके असताना खोलीची स्वच्छता रुग्णानं केलेली आहे। रुग्णानं स्वच्छता केल्याची वैद्यकीय अधीक्षकांनी कबुली दिली आहे। रुग्णालयामध्ये कर्मचारी नसल्यामुळे टाके असताना सुद्धा 7 दिवस रुग्णालयाच्या खोलीची स्वच्छता रुग्णानं केलेली आहे। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी शिवसेनेनं इथे केली आहे। नेमके काय प्रकार होता, कधी तुम्ही त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ऍडमिट झालात आणि एकंदरीत काय अनुभव आलाय तुम्हाला? की तिथं साफसफाई नसल्यामुळं आम्ही तिथं आम्हाला बाहेर काढलं होतं, तिथे दुसऱ्या वार्डमध्ये नेलं होतं की आम्हाला काय म्हटलं की साफसफाई करता आली की आम्हाला काही 2-3 दिवस झाले की कोणी काही केलं नाही। तर मग मी स्वतः उठून मग माझं मी झाडायला हे ते लागले करायला। तर त्यांनी बी आमच्या मालकांना येऊन साफसफाई केली, बाथरूम धुतलं। तर त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही स्वच्छता केली आणि पतींनी काय केलं? मालकांनी आमच्या बाथरूम धुतलं, बाथरूम धुलं। हा बर। की आम्हाला घाण व्हायला लागली का की आमचे लहान बाळ आहे ते, आणि आमच्या बाळाला काय झालं तर आम्ही कुठे जाणार? म्हणजे तिथं सफाई कामगार येत नव्हते स्वच्छतेला? येत नव्हते, कोणीच येत नव्हते। ही सांगितलं होतं का तुम्ही असं असं घाण आहे वगैरे काय? त्यांना माहित होतं ना, सगळ्या लेडीज येत होत्या, ती स्वतःच म्हणायचे की जाऊ द्या लेडीज, तुम्हाला काय करायचंय। बर, म्हणजे ही सांगितलेलं असताना सुद्धा। हा, मग आता एक गोरगरीब कुटुंबातले अनेक रुग्ण असतात, ते दवाखान्यामध्ये येत असतात, ग्रामीण रुग्णालयामध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये, ही अशी वागणूक मिळाली, मग कसं वाटतं एकंदरीत? इथून पुढे असं अशी वागणूक भेटल्यावर कशाला जाईल माणूस? गरीब तरी कशाला जाणार सांगा की तुम्ही? असं म्हणजे बरोबर नाही यांचं ना असं। माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रथमेश कांबळे, समी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, खैराव, सोलापूर। BSA कॉर्पोरेशनचे जे सफाई कामगार असतात ते 1 तारखेपासून नाही आहेत आपल्याकडे, त्यामुळे हे असं झालं। तसं म्हणजे पूर्ण सफाई पेशंटलाच काय असं काही नाहीये, म्हणजे पेशंट सफाई करतात असं काही नाहीये, आपले कर्मचारी पण सफाई करतात। आहे थोडीशी असुविधा झालेली असणार आहे पेशंटची, त्यामध्ये पण आमच्या कर्मचाऱ्यांनी पण सफाई केलेली।